माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे की माझ्याशी अत्यंत जवळच्या असलेल्या 2 व्यक्तींचा आज वाढदिवस होतोय. त्याच्यामध्ये अजितदादा आज आपल्यामध्ये नाहीत. त्याच्यामुळे त्यांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमासाठी मुद्दाम मी मुंबईवरून सिंधुदुर्गला आलो. आज सकाळी श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाला. दादा हे अत्यंत कर्तव्यदक्ष असे मंत्री होते आणि दादांचं वैशिष्ट्य असं होतं की सकाळी 5ला बरोबर ते उठायचे आणि 7ला त्यांचं ऑफिस सुरू व्हायचं. म्हणजे त्यांच्या घरचं जे ऑफिस आहे ते त्यांचं 7ला सुरू व्हायचं आणि त्यांनी जरी मीटिंग लावल्या मंत्रालयामध्ये तर सर्वात अगोदर ते उपस्थित असायचे दादा. आणि दादांचं दुसरं असं आहे की ते अत्यंत टापटीप स्वतः नेहमी राहिलेले आहे. कारण मी अनेक वर्ष त्यांच्याबरोबर काम केलं. कुठल्याही तऱ्हेचा कचरा जरी एखादा कुठे पडलेला दिसला तरी ते स्वतः उचलून त्या ठिकाणी सूचना द्यायची की ह्या ठिकाणी कशा रीतीने स्वच्छता पाहिजे. एखादी इमारत बांधायची असली तरी ती इमारत कशा रीतीने सर्वोत्तम असेल अशी त्यांची दक्षता असायची. आणि दादांनी स्वतःचं करिअर हे काय पॉलिटिशियन म्हणून सुरू केलं नाही, त्यांनी एक शेतकरी म्हणून स्वतःचं करिअर सुरू केलं. त्याच्यामध्ये ते शेती करायचे, त्याच्यामध्ये दुधाचा व्यवसाय ते करायचे आणि त्याच्यामधून त्यांनी आपलं करिअर सुरू केलं. परंतु ही जी शेतीशी किंवा भूमीशी असलेली नाळ ही त्यांनी शेवटपर्यंत जपली आणि म्हणून पुढच्या काळामध्ये सहकार क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी ते करू शकले. कारण त्यांना वारसा तर पवारसाहेबांचा होता, परंतु मुळातच त्यांना शेतीबद्दल आवड होती, कामगारांच्याबद्दल आपुलकी होती आणि त्याच्यामुळे पवारसाहेबांच्या नंतर खऱ्या अर्थाने कोऑपरेटिव्ह जर कोणी महाराष्ट्रामध्ये सांभाळलं असेल तर ते अजितदादांनी सांभाळलं. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे झटपट निर्णय घेणं, थोडंसं बोलणं कटू असलं तरी लगेच एखादा विनोद करून त्या माणसांना हसवणं, एखाद्या माणसाचं काम होणारं असेल तर ताबडतोब तोंडावर ते होतं म्हणून सांगणं आणि नाही होत असेल तरी ते ताबडतोब सांगणं, हे त्यांनी आयुष्यभर जपलं. आणि कधीही दादा परखड होते म्हणून माणसं तुटली असं मात्र कधीच झालं नाही. आयुष्यभर त्यांनी माणसं जपली. आम्ही त्यांच्यावर सगळे खूप प्रेम करायचो. मी पूर्वी राष्ट्रवादीमध्ये होतो आणि ज्यावेळेला राष्ट्रवादीचे काँग्रेसपेक्षा जास्त आमदार निवडून आले त्यावेळेला पवारसाहेबांना भेटणारे पहिला कार्यकर्ता मी होतो. मी थेट बारामतीला गेलो आणि मागणी केली की आता तरी दादांना मुख्यमंत्री करा. शेवटपर्यंत काही दादा मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत, परंतु कार्यकर्त्यांच्या मनामध्ये ही भावना निश्चितपणे होती आणि त्या काळामध्ये ती संधी होती की राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जास्त आमदार निवडून आलेले होते आणि त्याच्यामुळे दादांना मुख्यमंत्री त्या काळामध्ये केलं जाईल अशी राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता म्हणून माझी अपेक्षा होती. माझे पवारसाहेबांचे खूप जवळचे संबंध होते, त्याच्यामुळे जाऊन विनंती केली. परंतु दादांनी सुद्धा ते प्रेम कायम जपलं. म्हणजे मी मंत्री झाल्यानंतर सुद्धा दादा त्यावेळेला माझ्या शेजारीच दादांचा बंगला होता. मुद्दाम मला सांगितलं की माशाचं जेवण तयार कर म्हणून. स्वतः दादा आले, वहिनी आल्या घरी. म्हणजे तो एक आपुलकीचा धागा त्यांनी कायम जपला. कायम मला एकेरी हाक मारायची. आणि आमच्याकडे पूर्वी राज्यमंत्री नव्हते 2 वर्षाच्या काळामध्ये. त्या दोन्ही वर्षी अर्थमंत्री दादा होते. त्याच्यामुळे महाराष्ट्राचा अर्थसंकल्प दोन्ही वर्षी मांडण्यासाठी त्यांनी मला त्या ठिकाणी संधी दिली आणि दोन्ही वेळेला मी तो अर्थसंकल्प मांडू शकलो. म्हणजे एकाच वेळेला म्हणजे मी जवळजवळ 7 ते 8 वेळा, कारण एकदा फडणवीस साहेबांनी सुद्धा मला दिलेली होती. 7 ते 8 वेळा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मला मांडता आला. ह्याचं कारण हे असलेले प्रेमाचे संबंध आणि त्याच्याचबरोबर एक आपला हा कार्यकर्ता आणि तो निश्चितपणे व्यवस्थित बोलू शकतो, अर्थसंकल्प मांडू शकतो, अर्थसंकल्पावर उत्तर देऊ शकतो, ही भावना दादांनी जपली. आणि दादांच्या जाण्याने खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्राला दुःख झालेलं आहे, आम्हाला सर्वांना दुःख झालेलं आहे. आणि 2 ज्याला आपण टॉवरिंग पर्सनॅलिटी म्हणतो, एकाच दिवशी जन्माला येणं हा सुद्धा एक योगायोग असतो.